वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। मवियाचा राजू शेट्टींना पाठिंबा नाहीये। हातकणंगलेमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आता रिंगणात उतरवण्यात आलेले आहेत। उद्धव ठाकरेंकडून सत्यजित पाटलांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे। राजू शेट्टींना मशाल चिन्हावर लढण्याची ऑफर देण्यात आलेली होती, पण मशाल चिन्हावर लढण्यास राजू शेट्टी यांनी नकार दिल्यानं आता हातकणंगलेमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं उमेदवारी जाहीर केलेली आहे सत्यजित पाटलांना। त्यामुळे हातकणंगलेमध्ये आता चौरंगी लढत होईल। पाहूया आपण। सत्यजित पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून रिंगणात, राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटना, तर धैर्यशील माने शिवसेनेचे उमेदवार आहेत, तर वंचितकडून दादासाहेब पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून सत्यजित पाटील यांना उमेदवारी घोषित करण्यात आल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी आमदार सत्यजित आबा सरोडकर यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि लोकशाहीशी बोलण्यासाठी स्वतः आबा आपल्यासोबत आहेत। आबा, पहिल्यांदा अभिनंदन। काय सांगाल, उमेदवारी जाहीर झालेली आहे का? निष्ठावंताला उमेदवारी जाहीर झाली आपल्याला म्हणता येईल का? निश्चितपणे या ठिकाणी मी आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते असतील, शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते असतील, या सगळ्यांचं मी या ठिकाणी मला ही मोठी संधी दिल्याबद्दल मी सगळ्यांचं पहिलं आभारी आहे। आणि जनतेची या ठिकाणी अपेक्षा होती की या ठिकाणी कुठल्या तरी पक्षाच्या कार्यकर्त्याला संधी मिळावी, आज या ठिकाणी ती पूर्ण झालेली आहे। खरं तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून खरं चौरंगी लढत होणार आहे, कारण शिवसेना आहे, परत उभाटा गट आहे, वंचित आहे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे। कसं पाहता या चौरंगी लढतीकडं? नाही, ही निवडणूक आज आपल्याला चौरंगी दिसते, कदाचित यामध्ये आणि उमेदवार वाढतील, तो या ठिकाणी विषय फार महत्त्वाचा नाही। आज या ठिकाणी महाविकास आघाडीची नेटवर्क ही अतिशय चांगली आहे। आज ह्या 6च्या 6 विधानसभा क्षेत्रामध्ये आज काँग्रेस पक्ष असेल, पवार गट असेल किंवा आमची शिवसेना असेल, ह्या सगळ्या पक्षांची अतिशय एक चांगली नेटवर्क आपल्याला बघायला मिळेल आणि त्या माध्यमातून आमच्या समन्वय चांगला आहे। यामध्ये आम्हाला जरूर खात्री आहे ह्या तिन्ही पक्षांच्या चांगल्या समन्वयानं आम्हाला चांगल्या प्रकारे, जरी ही दुरंगी असली, तिरंगी असली किंवा चौरंगी असली, त्याचा आमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही। आमचा मतदार जो आहे हा ठरलेला आहे, तो आम्हाला सोडून जाणार नाही। त्यामुळे निश्चितपणे ठिकाणी आम्हाला या इलेक्शनमध्ये एक चांगलं यश मिळेल अशी माझी खात्री आहे। नक्कीच। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।